दुकानाचा अरे निषेध असो, निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो. अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही. अरे नालायक देशी दुकानाचा, अरे नालायक देशी दुकानाचा. त्यांनी तारीखचं दुकान कॅन्सल करून दिलं त्याचा. अरे नालायक करा त्या उत्पादन शुल्काचा, त्या उत्पादन शुल्काचा, त्या उत्पादन शुल्काचा, त्या उत्पादन शुल्काचा आवाज दो, आवाज दो, आवाज दो, आवाज दो. आता कसा होत नाही. देशी दारूचे दुकान बंद झालेच पाहिजे. देशी दारूचे दुकान बंद झालेच पाहिजे. आता कसं होत नाही. अरे असं कसं होत नाही. अरे तुमने देखा आंखों से, अरे तुमने देखा आंखों से, अरे तुमने देखा आंखों से. अरे असं कसं होत नाही. इथून करा तिकडे. देशी दारू उघडणाऱ्यांचा निषेध असो, राज्य सरकारचा निषेध असो, राज्य सरकारचा निषेध असो, राज्य सरकारचा. अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. या देशी दारू दुकानाचा, अरे या देशी दारू दुकानाचा अरे निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. या देशी दारू दुकानाचा, या देशी दारू दुकानाचा अरे निषेध असो, निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो. अशी कशी होत नाही. अरे अशी कशी होत नाही. अशी कशी होत नाही. केल्याशिवाय राहत नाही. अशी कशी होत नाही. अरे अशी कशी होत नाही. अशी कशी होत नाही. सर्वप्रथम आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज या ठिकाणी आज चैतन्य कॉलनी, प्रभा कॉलनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आतापर्यंत देशी दारूचे दुकान लागले नव्हते. कारण लागणार होते 2021ला, पण इथले जागृत नागरिक यांच्या जागृततेमुळे आज हे देशी दारू दुकान बंद होते. पण आज इथल्या या जयस्वालने 2021 पासून त्यांनी जे प्रयत्न केले, आज त्याचे ते प्रयत्न सफल होऊन राहिले. कारण यामध्ये प्रशासनाचा सहभाग आहे. प्रशासनाची मी कलेक्टर साहेबांना जेव्हा विचारलं का साहेब तुम्ही आज हे तुम्ही यांना कसं काय परवानगी दिली, कारण की 2020चे नागरिक 2021 पासून त्याचा विरोध करत आहेत, तरी कसं काय परमिशन दिली. तर कलेक्टर साहेब म्हणाले की हे माझ्याही वरतं कोणतरी आहे प्रशासन. तरी त्यांना मी म्हटलं वरतं जरी असेल पण तुम्ही जिल्ह्याचे बाप आहात. जिल्ह्याचे बाप असल्यानंतर तुमची NOC सर्वप्रथम मान्य असते. तुम्हीच प्रशासन, तुम्हीच परवानगी दिली असेल. म्हणून या ठिकाणी ते दारूचे दुकान जे लागून राहिले, देशी दारू दुकान, आमची येणारी पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे, त्यामुळे आम्ही इथे धरणे आंदोलन दिलेले आहे.